जीवनामध्ये प्रत्येक पावलोपावली सेल्फ ऑब्झर्वेशन, सेल्फ स्टडी, सेल्फ थॉट, सेल्फ आयडियोलॉजी, सेल्फ कॉन्फिडन्स, सेल्फ मोटिवेशन हे खूप आवश्यक आहे. तुमच्या किती लोकांना असं वाटतं की आम्ही कॉन्फिडंट आहोत? आय एम आस्किंग क्वेश्चन, हाऊ मेनी ऑफ यू फील आय एम कॉन्फिडंट फॉर डुईंग एनी काइंड ऑफ टास्क? I am confident to achieve any kind of success. I am ready to face any kind of problem. तो कॉन्फिडन्स केव्हा येते? सेल्फ स्टडी केल्यामुळे येते की नाही? कॉन्फिडन्स केव्हा येते? ऑब्झर्वेशन केल्यामुळे येते. कॉन्फिडन्स केव्हा येते? एखादी गोष्ट प्रॉपरली वॉच केल्यामुळे येते. कॉन्फिडन्स केव्हा येते? जेव्हा खरं आणि खोट्यामध्ये ॲनालिसिस केल्यामुळे येते. कॉन्फिडन्स केव्हा येते? जेव्हा रूट कॉज प्रॉब्लेमचा शोधल्यामुळे येते. समजा तुम्हाला इंग्लिश बोलता येत नाही, इट इज अ प्रॉब्लेम. तर व्हॉट इज द रूट कॉज? यू डोंट नो इंग्लिश स्पीकिंग. तुम्हाला इंग्लिश का येत नाही याचं कारण शोधलं पाहिजे, मग तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढते. आता समजा एखाद्या विद्यार्थ्याला इंग्लिश येत नाही, देअर माइट बी फर्स्ट रिझन. पहिलं कारण काय सांगतो? त्याचे 3 फॉर्म पाठ नाही. कारण इंग्लिश बोलताना काय येते? मोस्टली यू मस्ट नो V1, V2, V3. मी जेवण करतो तर आय ईट फूड. मी जेवण केले, आय एट फूड. मी जेवण केलेले आहे, आय हॅव इटन फूड. ज्याचे ईट, एट, इटन पाठच नाही आहे, सेल्फ स्टडी करायला तयारच नाही, तो इंग्लिश बोलेल का? व्हॉट इज इम्पॉर्टंट? सेल्फ स्टडी. आणि त्याला इंग्लिश काय येत नाही? रूट कॉज काय? पहिलं रूट कॉज आहे त्याचे 3 फॉर्म पाठ नाही आहे. दुसरं रूट कॉज काय आहे? 3 फॉर्म पाठ नाही आहे, त्याला टेन्स येत नाही. 3 फॉर्म पाठ नसल्यामुळे टेन्स येत नाही, टेन्स शिकलं नाही, वाक्य मंबल करता येत नाही, होमवर्क झालं नाही. म्हणजे रूट कॉज शोधल्याशिवाय आणि रूट कॉजवर सोल्युशन काढल्याशिवाय आणि रूट कॉजवर सेल्फ स्टडी केल्याशिवाय इम्प्रूव्ह होणार आहे का? यू वोंट गेट इम्प्रूव्हमेंट. अंडरस्टूड?